माझी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्यादेवी या सर्वांना मानाचा मुजरा करते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुढे नतमस्तक होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि कोट्यावधी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि युवा अभ्यासू माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला मानाचा सॅल्यूट करते. आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून ज्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत त्या परभणीच्या अत्यंत सक्षम अशा पालकमंत्री सन्माननीय मेघना दीदी बोर्डीकर, सन्माननीय सुचिताताई भरोसे, ऐश्वर्याताई चव्हाण, सभापती जिल्हा परिषद परभणी, मान्य सौ उज्ज्वलाताई पिसाळ, सभापती पूर्णा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई ढगे, शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख आणि अवघ्या पूर्ण शिवसेनेत नववारी साडी आणि डोक्यावरती पदर घेऊन रणरागिणीच्या सारख्या लढणारे आमच्या सखुबाई लटपटे, कोमलताई काळे, पद्मीनबाई एंगंडे नगरसेविका, रेखाताई खर्ग कराटे, जनाबाई जोंधळे, वंदनाताई रणवीर, अर्चनाताई कांबळे, प्रेमलाताई सोळंके, आदरणीय पूजाताई कदम, राजनंदिनीजी पंडित, मीनाक्षीताई कदम आणि या कार्यक्रमाचं आयोजन सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांनी केलंय ते शिवसेनेचे अत्यंत आक्रमक आणि कार्यसम्राट असे जिल्हा प्रमुख माननीय विशालजी कदम आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींना, सर्व एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा देते. आदरणीय जिल्हा प्रमुख विशालजी कदम साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी हा नागपंचमीचा सोहळा या परभणीच्या पावन नगरीमध्ये हजारो लाडक्या बहिणींच्यासाठी मोठ्या थाटामाटाने साजरा होतो. खरं तर नागपंचमीचा सण म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचा सण, नागपंचमीचा सण म्हणजे माहेर वाशिणींचा सण, नागपंचमीचा सण म्हणजे हातावरच्या मेहंदीचा, भावाच्या उपवासाचा आणि माझ्या भावाला सुखी समाधानी ठेव हे महादेवाकडे साकडं घालायचा सण. आणि यावेळेसची नागपंचमी विशेष याच्यासाठी आहे की पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत आणि आजच्या दिवशी आम्हा सगळ्या महिलांना माहेरपणाचं सुख शिवसेनेच्या माध्यमातून विशालदादा कदम यांनी दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. ताई, आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मनापासून आनंद होतोय. आनंद यासाठी होतोय की विशालदादा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं. खासदार बनवायचं असेल तर लोक स्वतःच्या लेकीला बनवतात. या देशात स्वतःच्या लेकीला खासदार करणारे नेते अनेक जण झाले, पण एका भीमाच्या लेकीला, गरीबाच्या लेकीला खासदार करणारे नेते हे फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या मुळताई आज मी तुमच्या समोर खासदार बनून उभी राहते. आज विशालजी कदम दादा, मला तुमच्या कार्याचा अभिमान वाटतोय. एकदा नाही तर दोनदा पराभवाचा सामना करावा लागला. माणूस पराभवानं खचून जातो असं म्हणतात, पण तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या तालमीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक आहात. तुम्ही पराभवाची कधी तमा नाही बाळगली. लाखोच्या संख्येने जनतेने तुम्हाला मतदान दिलं. धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती सोबत घेऊन एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा घेऊन तुम्ही लढलात. निसटत्या मतांनी पराभव झाला तरी दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जनसेवेला लागलात. एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक तुम्ही शोभून दिसता हे सांगायला मला अभिमान वाटतोय. आज आवर्जून मला परभणीमध्ये सांगायचं विशाल दादा,
काही लोक पैशाच्या ताकदीवर उडतात, काही लोक प्रॉपर्टीच्या ताकदीवर उडतात, काही लोक गुंडगिरीच्या ताकदीवर उडतात. आमच्यासारखी सर्वसामान्यांची पोरं, आमच्यासारखी गरिबाची पोरं, आमच्यासारखी शेतकऱ्याची पोरं, कामगाराची पोरं, मी असेल, विशाल भाऊ असतील, महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणारा कुठलाही माणूस असेल, आम्हाला जेव्हा लोक विचारतात की अरे काय आहे तुमच्याकडे, कशाच्या जीवावर एवढं बोलता, तर मला दीवार सिनेमामधला प्रसंग आठवतो. दीवार सिनेमामध्ये अमिताभ बच्चननी खूप प्रॉपर्टी कमवलेली असते आणि शशी कपूरला अमिताभ बच्चन म्हणतो कि आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, दौलत है, शोहरत है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है. त्यावेळेला शशी कपूर एकाच वाक्यात उत्तर देतात की मेरे पास माँ है. त्याच पद्धतीने जर मला असेल, विशाल दादा कदम यांना असेल, कोणी विचारलं कि अरे हमारे पास पैसा है, प्रॉपर्टी है, ये है, वो है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है, आम्ही एकाच वाक्यात उत्तर देऊ कि हमारे पास एकनाथ जी शिंदे साहब है और उनकी ताकत पर हम लड़ते हैं. ज्यांच्या पाठीशी एकनाथ, त्यांच्या पाठीशी अनाथांचा नाच आणि ज्यांना आहे कायम लाडक्या बहिणींची साथ, ते नक्कीच करतील विरोधकांच्या वरती मात, याच्यात मला काहीच विश्वास नाही. त्यामुळे पैशाच्या जीवावरती राजकारण करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी राहत नसतो. वेळ आली की पिसारा आणि पसारा दोन्ही सुद्धा आटपावा लागतो. आणि विशाल दादा, येणारा काळ हा तुमचा आहे. आज नागपंचमीचा सण आहे, बहीण भावासाठी उपवास करून महादेवाकडे साकडं घालते आणि परभणीतल्या लाडक्या बहिणी एवढंच साकडं घालतील की येणाऱ्या काळात विशाल दादा कदम यांना एवढं विशाल यश मिळावं की तुमचे कदम विधिमंडळात पडावेत, हीच आम्ही आज महादेवाकडे प्रार्थना करत आहोत. उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आत्ताच आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांनी सुद्धा जे सांगितलं, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जेवढ्या योजना या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी लागू झाल्या, तेवढ्या योजना कुणाच्याच काळात झाल्या नाहीत. अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण कुठल्याच माणसाला वाटलं नाही की लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मानाची ओवाळणी गेली पाहिजे. ताई, आम्हा लेकींचा जीव माहेरात गुंतलेला असतो. सासरी लाख दुःख असली तरी मनातलं दुःख ओठावर येऊ न देता हसत हसत लेक नांदते, आपल्या आई बापाचं नाव टिकावं म्हणून नांदते. पण परिस्थिती अशी आली आहे की रक्षाबंधनाला राखी बांधल्यावर सख्खा भाऊ सुद्धा 100च्या ऐवजी 500ची नोट टाकताना आपली बायको आपल्याकडे बघत नाही ना हे बघतो आणि मग बहिणीला ओवाळणी टाकतो. तरी सुद्धा आम्ही बहिणी घरखर्चाला दिलेल्या पैशातलं, तांदळाच्या साखरेच्या डब्यात साठवलेल्या पैशांची आम्हीच चांगली साडी घेतो आणि नवऱ्याला आणि सासूला टेचाच सांगतो, माझ्या भावानं आणली बर का. कारण सासरच्या माडीपेक्षा बहिणींना माहेरची साडी महत्वाची वाटत असते. आणि अशा येड्या बहिणीची येडी माया ओळखून या महाराष्ट्रातल्या 2,47,00,000 बहिणींना लाडकी बहीण म्हणण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ताई, ज्या भावाची श्रीमंती त्याच्या घरासमोर गाड्या किती याच्यावरून ठरत नसते, त्याची माडी किती मजल्याची याच्यावरून ठरत नसते, तर रक्षाबंधनच्या दिवशी ज्या भावाच्या हातावर मनगटावर राख्या जास्त, तो भाऊ जास्त श्रीमंत. या देशात नाही, या जगात बहिणींच्या प्रेमाच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत भाऊ कोणता, तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. कारण त्यांनी 2,47,00,000 बहिणींना ओवाळणी दिलेली आहे. तुमच्या मुलींचं शिक्षण मोफत केलं, त्यांची फी आता महाराष्ट्र शासन भरणार आहे. लेक लाडकी लखपती, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला लखपती केलं जाईल. लखपती दिदी योजना, एसटीत अर्ध तिकीट,
बचत गटाचं सक्षमीकरण. एवढंच काय, याआधी 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलेल्या लेकराला बापाचं नाव लागायचं, आईचं लागत नसायचं. पोरग कॉलेजात पहिलं आलं की बाप म्हणायचा माझा मुलगा, आणि गल्लीत भांडण करून आलं की म्हणणार तुझ्या पोराला काही शिकवलं का नाही म्हणून आईला बोलणार. पण एकनाथ शिंदे साहेबांनी आता कायदा केला की प्रत्येक माणसाला प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागेल, हा कायदा केला. आणि स्वतःच्याही ऑफिसवरती सन्मानानं पाठी लावली एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे. आणि तेव्हापासून मातृत्वाचं नाव प्रत्येक सरकारी कागदपत्रावर दिलं जातंय. हा मातृशक्तीचा सन्मान आहे. आणि त्यामुळेच आपण सगळ्यांनी महायुतीचं सरकार, जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्या माध्यमातून आम्ही कायम तुमच्या हक्कांसाठी, तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, हा विश्वास मी तुम्हाला देते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा देते. मला माहिती आहे की आता तुम्हाला भाषण ऐकायचं नाहीये, आता तुम्हाला झोका खेळायचा आहे, आता तुम्हाला नागपंचमीचा सणाचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे संसाराच्या कटकटीतले जे 4 क्षण, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, आनंदाचे जे तुम्ही अनुभवणार आहात, त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आणि ताई, तुझ्या प्रत्येक अडचणीत, तुझ्या प्रत्येक सुखात दुःखात तू लढताना तुझ्या पाठीशी तुझा पाठीराखा लाडका भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे तुझ्या मागे उभे आहेत, हा विश्वास तुम्हाला देते आणि थांबते.